चौकोनातील जे मिसिंग नंबर असतात म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधा असे जे गणितामध्ये प्रश्न असतात, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये सुरुवातीला आपल्याला काही मूलभूत चाचण्या म्हणजे बेसिक टेस्ट आपल्याला उदाहरणाला लावून पाहाव्या लागतात, जेणेकरून आपल्याला उदाहरणात दिलेला संबंध ओळखता येईल. उदाहरणाद्वारे आपण असे संबंध आपण कसे लावता येतात ते आपण पाहणार आहोत. यावरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे कसा संबंध लावून त्या प्रश्नचिन्हाची जागची संख्या आपल्याला शोधता येईल हे आपल्याला समजते. मी तुम्हाला काही नियमांच्या द्वारे काही उदाहरणे सोडवून तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला तर्क कसा लावायचा हे तुम्हाला समजून येईल. आता पहिल्यांदा मी घेतलेला 3x3 चा चौकोन जर असेल, मुख्यतः इयत्ता 8वी NMS साठी 3x3 चे चौकोन असतात आणि 4x4 चेही कधी केव्हा केव्हा असू शकतात. तर 3x3 चा चौकोन असेल तर उभ्या स्तंभातील म्हणजे कॉलम संख्यांची बेरीज वजाबाकी किंवा गुणाकार, तसेच आडव्या स्तंभातील म्हणजे रोज संख्यांची बेरीज वजाबाकी किंवा गुणाकार अशा मूलभूत क्रिया बेसिक टेस्ट आपल्याला लावून पाहाव्या लागतात. म्हणजे उभ्या लाईन चौकोनातील ज्या उभ्या लाईन असतात कॉलम्समध्ये आपण त्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा क्रिया लावू शकतो, किंवा आडव्या लाईनमध्ये आपल्याला लावून आपल्याला पाहावे लागणार आहेत की कोणत्या प्रकारे हे संबंध आलेला आहे. इथे एक उदाहरण मी घेतलेलं आहे तुमच्यासाठी. इथे एक चौकोन दिलेला आहे, त्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला संख्या शोधायची आहे. आता इथं संबंध असा आहे, आपण जर उभ्या आणि आडव्या लाईनमध्ये जर शोधलं तर आपल्याला समजून येईल. उभ्या लाईनमध्ये आपण फक्त बेरीज केली संख्यांची तर आपल्याला समजून येते 13, 28, 9, 15, 14, 21 अशा उभ्या लाईनमधील त्यांची संख्यांची बेरीज करायची आहे. तर तुम्ही आडव्या केलं तर येणार नाही, म्हणून आपण उभ्या करूया. 13 अधिक 28 अधिक 9 बरोबर बेरीज येते 50. तसंच आपल्याला तिन्ही कॉलमचं आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये 15 अधिक 14 अधिक 21 बरोबर 50. आता इथं 15 आणि 17 दिलेलं आहे. मग या दोघांची बेरीज केली तर आपल्याला किती येते? 32 येते. मग आपण काय करायचं, आपल्याला 50 यायला पाहिजे. म्हणजे 50 वजा 32 जर केलं तर आपल्याला मिसिंग नंबर मिळणार आहे आणि तो आहे 18. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येते तर 18 येते. आता दुसऱ्या कोणता तर्क लावता येईल की उभ्या किंवा आडव्या स्तंभातील संख्यांच्या वर्गांची किंवा घणांची बेरीज आहे का ते पाहायचं आहे. यासाठी आपल्याला पाढे, घन आणि वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. आता या उदाहरणामध्ये लक्ष द्या. आता पहिला जो रो आहे, रो लाईन म्हणजे आडवी जे स्तंभ आहेत त्या स्तंभामध्ये 3चा पहिली संख्या 3 आहे. 3चा घन अधिक 4चा वर्ग म्हणजे दुसरी जी मधली संख्या आहे तिचा वर्ग केलेला आहे आणि पहिल्या संख्येचा घन बरोबर काय होईल बघा. 3चा घन असणार आहे 27 आणि 4चा वर्ग आहे 16. यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येते 43. म्हणजे ही संख्या येते. त्यानंतर खालच्या आडव्या लाईनीचं आपण तसंच करून पाहायचं आहे. 5चा घन अधिक 1चा वर्ग बरोबर 5चा घन किती 125 अधिक 1 बरोबर 126 म्हणजे 126 ही संख्या. तसंच आपण खाली करणार आहोत. 2चा घन अधिक 7चा वर्ग बरोबर किती येणार आहे 2चा घन 8 आणि 7चा वर्ग 49 बरोबर किती येईल 57 येईल. म्हणजे हे मिसिंग आपल्याला नंबर कोणता मिळालेला आहे 57. प्रश्नचिन्हाच्या जागी 57. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूया. तिसरा तर्क आपल्याला होता येईल संख्यातील अंकांची बेरीज केली आहे का, किंवा बेरीज केली असेल आणि त्याची बेरीज करून त्याची निमपट केली आहे का ते आपण पाहायचं आहे. असे दोन प्रकारे आपल्याला लॉजिक लावता येईल. या उदाहरणामध्ये 35 अधिक 47 म्हणजे या दोघांची बेरीज करायची आहे. बरोबर किती येणार आहे 82. आता फक्त इथे 82 आहे का मधली संख्या नाही, म्हणजे काय केलेलं आहे याला भागिले 2 म्हणजे याची निमपट घेतलेली आहे ती येणार आहे 41. त्यानंतर तसंच आपल्याला दुसऱ्या आडव्या लाईनचं सुद्धा तसंच करणार आहोत. 73 अधिक 17 म्हणजे पहिला रो आणि पहिली कॉलम आणि तिसरा कॉलम यांच्यातील संख्यांची बेरीज केलेली आहे. तर यांची बेरीज येते 90. त्याची निमपट करायची आहे भागिले 2 म्हणजे किती होईल 45 ही मधली संख्या मिळणार आहे. तसंच आपल्याला करायचं आहे. इथं काय करावं लागणार आहे आपल्याला 97 अधिक 103 किती होईल 200 होणार आहे आणि 200ची निमपट किती असणार आहे
100. म्हणजे आपल्याला ही मधली प्रश्नचिन्हाच्या जागी 100 ही संख्या येते. त्यानंतर चौकोनातील मधल्या संख्या या बाजूच्या दोन संख्यांच्या वजाबाकीने किंवा भागाकाराने आले आहेत का ते आपल्याला पाहता येतं. म्हणजे त्या संख्यामध्ये वजाबाकीची क्रिया झालेली आहे की नंतर वजाबाकी करून परत भागाकाराची क्रिया झाली आहे, हेही आपल्याला तर्क लावता येतो. पाहूया मग उदाहरण या प्रकारचं. प्रथम रो लाईनचा आपण विचार करूया. आता इथं 238 आहे, वजाबाकी करायची आपल्याला, 112 केली आणि यांची जी वजाबाकी येणार आहे त्याला आपण भागिले 2 करायचं आहे. हे आपल्याला वेगवेगळे तर्क लावून आपल्याला समजणार आहे. त्यानंतर यांची वजाबाकी येते 126 आणि त्याला भागिले जर आपण 2 केलं तर मधली संख्या मिळते आपल्याला 63. त्यानंतर खाली आपल्याला तिसऱ्या लाईनचा आपण करणार आहोत. तिसऱ्या लाईनमध्ये 254 वजा 98 त्याला भागिले 2 करायचं आहे. आता यांची वजाबाकी येते 156 येते आणि त्याला भागिले जर 2 केलं तर आपल्याला मधली संख्या मिळते ती म्हणजे 78. त्यानंतर आपल्याला मधल्या लाईनचं शोधायचं आहे. तर 504 वजा 386 भागिले 2. तर यांची वजाबाकी किती येते? तर यांची वजाबाकी येते 118 आणि त्याला जर भागिले 2 केलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 59. म्हणजे आपली मधली संख्या काय येते? 59. त्यानंतर आपण पाचवा तर्क पाहणार आहोत. केव्हा केव्हा काही वेळा काय होतं की बाजूच्या दोन संख्यांच्या अंकाची बेरीज ही मधली संख्या असू शकते. आता या प्रकारचं उदाहरण आपण पाहू म्हणजे तुम्हाला पटकन समजते. आता या उदाहरणामध्ये पहिला जो अंक आहे तो काय 17 आहे. 17 मधील अंक काय आहेत? 1 आणि 7. मग 1 अधिक 7 आणि नंतर शेवटचा जो तिसरा कॉलम आहे त्यामधील संख्या, त्यांच्यातील अंकांची बेरीज करायची आपल्याला आणि पुन्हा त्यांची बेरीज करायची. म्हणजे किती येणार आहे? 7 आणि 1 8 अधिक 9 आणि 1 10 बरोबर यांची बेरीज किती झाली? 18. ही 18 काय आहे? मधली संख्या आहे. त्यानंतर पुढे आपल्याला तसंच करायचं आहे. 13 मध्ये किती? 1 अधिक 3 अधिक 1 अधिक 5 बरोबर किती होणार आहे? 1 अधिक 3 4 आणि 5 आणि 1 6 म्हणजे मधली संख्या किती झाली? 10 आली. तर आपल्याला शेवटचा असंच काढायचं आहे. आता 11 मधील 1 अधिक 1 आणि 2 अधिक 7 2 अधिक 9 2 अधिक 9 किती येणार आहे? 11. म्हणजे मधली संख्या काय येईल? या ठिकाणी 11 ही संख्या येणार आहे. काही वेळा बाजूच्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करून त्या मिळणाऱ्या संख्यांची वजाबाकी ही मधली संख्या असते. म्हणजे काही वेळेला जे बाजूची जे संख्या असतात त्यांची काही वेळेला बेरीज ही मधली संख्या असते किंवा काही वेळा त्या दोघांची वजाबाकी करून येणारी संख्या ही मधली संख्या असते. पाहूया मग या प्रकारचं एक उदाहरण. तर या उदाहरणामध्ये बाजूच्या संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी म्हटल्या 3 अधिक 4 ची आपण बेरीज करूया आणि 30 संख्येमधून 30 संख्या वजा करायची म्हणजे वजा 4 वजा 3 अशाही प्रकारचे आपल्याला तर्क लावावे लागतात. उदाहरण आपल्याला लॉजिक शिवाय पर्याय नाही. या ठिकाणी तर्क लावूनच आपल्याला हे अशी चौकोनातील संख्या शोधायची असते. तर काय येईल आता याच्या पुढे? तर 4 अधिक 3 7 होणार आहे. 7 वजा 4 वजा 1 4 वजा 3 1 होईल. म्हणजे 7 वजा 1 6 ही काय आली? मधली संख्या आलेली आहे. त्यानंतर आपण पुढे तसंच करायचं आहे आपल्याला. 9 अधिक 7 करायचं अगोदर वजा 9 वजा 7 करायचं आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया. बरोबर 9 आणि 7 16 आणि वजा 2 किती येणार आहे? 14 म्हणजे मधली संख्या. तसंच आपल्याला इथं करायचं आहे. मधली संख्या शोधायची आहे. 8 अधिक 3 वजा 8 वजा 3 म्हणजे किती येणार आहे? 8 आणि 3 11 वजा 8 वजा 3 5 म्हणजेच मधली संख्या किती येणार आहे? 6. अशा प्रकारे आपल्याला हे असे वेगवेगळे लॉजिक लावून आपल्याला उदाहरणे सोडवावी लागतात. असे अनेक तर्क लावून आपल्याला काय पाहावे लागतात. आता आणखीन एक उदाहरण पाहूया आपण. या उदाहरणामध्ये काय दिसते आपल्याला? उभ्या लाईनचा आणि आडव्या लाईनचा विचार करायचा आहे. आता आडव्या लाईनचा आपण विचार करूया. प्रथम 2 गुणिले
इथं 2 आहे, इथं 2 आहे, मध्ये 6 आहे. तर असा संबंध असा लावता येतो की 2 गुणिले 2 म्हणजे हे जी पहिल्या लाईन आहे त्यांची आपल्याला काय करायचे आहे, दुप्पट करायचे आहे. अधिक ही शेवटचा जो नंबर आहे तो आपल्याला मिसळायचा आहे. म्हणजेच काय येईल, 4 अधिक 2 बरोबर 6 ही मधली संख्या आपल्याला मिळते. म्हणजे या पहिल्या लाईनची काय करायची आहे आपल्याला, दुप्पट करून ही याच्यामध्ये संख्या मिसळायची आहे. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. त्यानंतर पाहूया आपण शेवटच्या रोचा आपण पाहूया. 4 गुणिले 2 म्हणजे बरोबर आहे की नाही आपल्याला समजेल, अधिक 12 ही संख्या. 8 अधिक 12 किती येणार आहे, मधली संख्या 20. तसंच आपल्याला करायचं आहे. आता या ठिकाणी पहिली संख्या आपल्याला दिलेली नाही, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 12 हे उत्तर असणार आहे. आणि त्याच्यामध्ये 6 म्हणजे 12 वजा 6 म्हणजे 6. म्हणजे ही संख्या काय असायला पाहिजे, 6 असायला पाहिजे. सॉरी 6 2 गुणून यायला पाहिजे, म्हणजे याला 2नी भागायचं आहे. ते दुप्पट करत होतो आपण, इथं 6ची निमपट करायची म्हणजे 3. अशा प्रकारे लॉजिक लावून या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या संख्या येणार आहे 3. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे लॉजिक लावून चौकोनातील संख्या शोधणे गरजेचे असते. समजा जास्तच आपल्याला सर्व लॉजिक लावून येत नसेल तर आपण काय करायचं आहे, हे उदाहरण सोडून आपण पुढील उदाहरण सोडवणं गरजेचं आहे, कारण यामध्ये वेळ जास्त जाण्याची शक्यता असते.